येतात, रस्सा राहतो, रोटी, राईस, भाकर, बाकी सर्व गोष्टी अनलिमिटेड राहतात. आणि चिकन थाई सुद्धा भेटते आपल्या इथं. ते रेट काय थाळी? मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण नगरला आलो होतो. नगरला आल्यानंतर आपल्याला खूप भूक लागली होती. इथे एक हॉटेल आहे, हॉटेल अर्पिता म्हणून. तर चालतो दाखवतो. तर समोर मित्रांनो हा रस्ता दिसतो आपल्याला, नगर मनमाड रोड आहे हा. इकडं नगरला आपण गेलो होतो, शिर्डी पण इकडेच आहे. या रस्त्याच्या लगतच आपल्याला हॉटेल अर्पिता इथं दिसून आलं आहे मित्रांनो. हॉटेल अर्पिता आहे बघा, चुलीवरची भाकरी, स्पेशल ढवारा मटण मित्रांनो, ऑफर होती त्यांची. तर चला आपण आज जेवण करण्यासाठी इथं हॉटेल अर्पिताला जाऊ, बघूया कशा पद्धतीने आपल्याला जेवण भेटते, कशा पद्धतीने आपली ढवर मटणाची थाळी आहे ती आपल्याला बघायची. चला, 250 रुपयात अनलिमिटेड जेवण. बघू आपण किती खातोय आता. मस्तपैकी हॉटेल अर्पिता. संध्याकाळचा व्ह्यू इथं खूपच छान असला असं आपल्याला दिसून येतं. इथं भरपूर असा मोठा स्पेस आहे. तुम्हाला गार्डनमध्ये बसायचं असेल, गार्डनमध्ये या बघा. मटण थाळी, फक्त मटण थाळी आता ऑफरमध्ये आहे. आणि बघा गार्डनचा एरिया पूर्णपैकी. इकडे बसण्यासाठी टेबल आहेत, इकडे काउंटर पण आहे. चला जाऊयात आपण हॉटेल अर्पिताची चव घेण्यासाठी. बघा आपल्या सोबत आपले सर्व मित्रपरिवार, विजय, अजित, दिलीप भांगरे, सर्वच मित्र कंपनी. चला हॉटेल अर्पिताचे मालक, त्यांच्याशी आपण चर्चा करू, बघूयात त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं जाणून घेऊयात आपण. बघा सुंदर असं इकडे किचन आहे या हॉटेल अर्पिता. हॉटेल अर्पिताचे मालक आहेत आपल्यासोबत. दादा नाव काय आपलं? अमित गीते. कुठं आलं आपलं हे हॉटेल? आपलं विखे पाटील मेन गेट समोर, नगर मनमाड रोडला, शिर्डी रोडला येतं आपलं हॉटेल. काय हॉटेलची खासियत काय, आपल्याला काय स्पेशल भेटतं? स्पेशल रोज बोकडा कापला जातो, ढवारा स्पेशल मटन म्हणून आपली मटन थाळी आहे. त्याच्यात 6 पीस येतात, रस्सा राहतो, रोटी, राईस, भाकर, बाकी सर्व गोष्टी अनलिमिटेड राहतात. आणि चिकन थाई सुद्धा भेटते आपल्या इथं. ते रेट काय थाळ्यांचं आपले? थाईचं आपलं फक्त 250 रुपये अनलिमिटेड. काही खा. आणि चिकन थाई तर किती पण रस्सा भेटेल त्यात ना? किती रस्सा घ्या, किती भाकरी घ्या, एका माणसाकरता किती राईस घ्या, सर्व गोष्टी अनलिमिटेड भेटतात. चालेल, लाव मग आम्हाला 7 मटण थाळ्या, आम्ही बसतो. तर लगेचच मालकाने ऑर्डर दिली वस्तादला आणि चिकन मटण थाळी लावायला सांगितली. बघा ओपन असं किचन शेड, त्यांचं सुंदर असं किचन आहे. आणि हा ढवार मटणाचा रस्ता आहे मित्रांनो. इथे आपल्याला सुक्क मटण पण भेटेल, तसेच पांढरा रस्सा पण. चला एवढी आपली मित्र कंपनी सर्वच आम्ही त्या वेळेची वाट पाहतोय कधी आपल्यापुढे मटणाची थाळी येते. तर मस्तपैकी वेटरला ऑर्डर दिली होती आम्ही, हे आपले विजय शेठ. आणि भरपूर सारी गर्दी जमत आली होती, संध्याकाळचे 5 वाजत आली होती. आपल्या थाळ्या लावायला घेतल्या मालकाने. मस्तपैकी प्लेटमध्ये पहिल्यांदा कांदा आला तसला वाटला. आता मस्तपैकी तयारीत आपण बघा, सर्व रस्सा विसा तयार आहे, लिंबू कांदा तयार आहे. तर चला थाळीमध्ये आपल्याला किती मटणाचे पीस देतात मालक, बघूयात आपण. हे बघा प्लेट लावलेली आहे, थाळी लावली आहे. आपला रस्सा आलेला आहे, काळा रस्सा मागवला आहे आपण. आणि सूप पण त्याच्यासोबत आले, आणि मस्तपैकी गरमागरम बाजरीची भाकरी पण त्याच्यासोबत आलेली आहे. तर मस्तपैकी आपलं असं प्लेट लावून रेडी. लवकरच प्लेट टेबलावर आली तसेच आपण ताव मारला मित्रांनो. हे बघा सर्वच भुकवलेले होते, त्याच्यामुळं मस्तपैकी बाजरीच्या भाकरी आल्या. आणि काळ्या रस्स्यामध्ये बाजरीच्या भाकरी. विजय शेठ बोलला घ्या आता, घ्या चोरून. तर मस्तपैकी पहिल्यांदाच विजय शेठनी आपला जो सूप होता तो सूप प्यायला घेतला. तर सूप पिऊन सांगितलं भाऊनी एकच नंबर चव आहे. मग सगळ्यांनीच भाकरी चुरून खायला सुरुवात केली. तर विजय शेठ म्हणतो माझ्यासारखा कोणी चुरूनच खाणार नाही. मस्तपैकी भाकरी चुरल्या आणि जेवायला सुरुवात केली. तर असं मस्तपैकी तुम्हाला पण नगरला जात असाल तुम्ही, शिर्डी रोडवरती इथं गीते पाटील हॉटेल यांचं हॉटेल अर्पिता आहे. नक्की या जेवणाचा आस्वाद घ्या मित्रांनो. आम्ही तर घेतलं आहे बघा. आम्ही सगळेजण एकदम फार नळ्या चुकू आणि रस्सा पिऊ झाला आहे बघा. विजय शेठ आमचे नळी एकदम सर्व पीस आलेले आहेत मित्रांनो. 6 पीस म्हणजे एकदम चाप असतील, नळी असेल, सगळंच आलं होतं मित्रांनो. एकच नंबर असं मटण झालं होतं. चव तर एकच नंबर होती मित्रांनो. अतिशय दणकवून आम्ही 2-2, 3-3 भाकरी खाल्ल्या प्रत्येकाने. आणि त्याच्यासोबत राईस पण खाल्ला मित्रांनो. एक नंबर असं जेवण झालं होतं. काय विजू शेट, कसं काय मटणाची क्वालिटी होती आपली, सांग कसं काय होतं मटण? मग एकदम सुपर क्वालिटी, एकदम भारी. शेट कसं काय झालं जेवण? एकदम
सगळं व्यवस्थित होतं. नक्की एक नंबर पोट भरून खाल्लं ना. या परत मग आपलंच अर्पिता हॉटेल चांगले मालिकात आपले एकदम जे मागाल ते तुम्हाला उत्तम क्वालिटीचं मटण इथं भेटेल. सर्विस चांगली ना. परत आलं तुमचं गरज आहे दुसरं. तर चला तर मित्रांनो आपण आलो तो हॉटेल अर्पिताला. बघा आपली सर्व मित्र कंपनी हे हॉटेल अर्पिताचे मालक आणि एक नंबर असं मटण क्वालिटीचं मटण होतं. आम्ही आलो तर तुम्ही या नक्की या. ढवर मटणाचा आस्वाद घ्या. एकदम स्वच्छ आणि ताजे फ्रेश मटण एकदम चवदार चविष्ट. काळा रसा पांढरा रसा आणि तांबडा रसा सगळं तुम्हाला योग्यरित्या इथं तयार करून मिळेल. तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हॉटेल अर्पिताचं हे मटण तुम्हाला कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.